सातारा जिल्ह्यातील औंध संस्थान श्रीमंत बाळासाहेब भवानराव पंतप्रतिनिधी हे तिथले राजे होते. या राजांना सूर्यनमस्काराची खूप आवड होती. वयाच्या 70पर्यंत रोज 300 सूर्यनमस्कार आणि औंधचा यमाईदेवीचा डोंगर ते पळत चढायचे. अशा वेळेला आटपाडीपासून बेळगावपर्यंतचा आपल्या ताब्यात असणारा प्रदेश इथल्या शाळकरी मुलांना साष्टांग नमस्काराची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रोज सकाळी साष्टांग नमस्कार सक्तीचा केला होता. साष्टांग नमस्कारावर त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्याचं वेळ अक्षरशः त्यांनी वेड्यासारखं त्यांनी याचा प्रचारही करायला सुरुवात केली होती. काही जणांनी या चांगल्या गोष्टीची खिल्ली उडवली. आचार्य अत्रे यांनी या असणाऱ्या सूर्यनमस्कारावर साष्टांग नमस्कार नावाचं नाटक लिहिलं. ज्यावेळेस ते लंडनला गेले तिथं असणारा संडे रेफरी नावाचं वर्तमानपत्राने अतिशय खालच्या पातळीत त्यांच्यावर टीका केली. त्यावेळेला लंडनमधल्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला. 2000 पाऊंडाचा दंडही त्यातल्या वर्तमानपत्राला ठोठावला. अशा रीतीनं सूर्यनमस्कारासाठी लंडनच्या कोर्टाची पायरी चढणारे आपले राजे होते.